चला नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. माझं नाव अमोल गाडेकर. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय. पाठीमागे तुम्ही बॅनर बघू शकता बघा. टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की आजचा जो आपला व्हिडिओ तो कशा संदर्भात आहे. तर रिसेंटमध्ये काय झालंय मित्रांनो की सर्व प्रकारच्या ज्या काही गट ब गट क चे एक्झाम्स असतात ते एमपीएससी या ठिकाणी आता घेत आहे. लेटेस्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या भरपूर साऱ्या पोस्ट हा एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये डिव्हायडेशन करण्यात आलं. त्याच्यामध्ये तुमच्या इंजिनिअरिंगच्या भरपूर साऱ्या पोस्ट आहे आणि त्याच अनुषंगाने इथे एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा की मध्यंतरी तलाठीची एक एक्झाम आता रिसेंटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट त्याची आलेली आहे आणि पाठीमागे ज्या तुम्ही एक्झामचे नाव बघताय जसं की तुम्ही बघू शकता की पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असेल, तुमचं डब्ल्यूआरए डिपार्टमेंट असेल, डब्ल्यूसीडी असेल किंवा नगर परिषद असेल, याच्यातल्या काही ज्या पोस्ट आहे ज्या गट क मध्ये गेल्या, ग्रुप सी मध्ये गेल्या आणि काही गट ब मध्ये ग्रुप बी मध्ये गेल्या. तर याची एक्सपेक्टेड एक्झाम जी तर ती काही दिवसांमध्ये पण होऊ शकते. अजून कुठेही ऑफिशियल तशा पद्धतीचा आलेला नाहीये, परंतु महत्वाचा मुद्दा की जसं एमपीएससीने रिसेंटमध्ये लगेच तलाठीची ऍड टाकून दिली, त्या अनुषंगाने आपल्यासाठी ही रेडी राहणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी टेक्निकल एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर आपण सेशनला सुरुवात करूया. मी तुम्हाला आज एक महत्वाच्या 10 टिप्स सांगणार आहे की आगामी जी तुमची परीक्षा राहील तिला क्रॅक करण्यासाठी तुम्ही आतापासून कशा मानसिकतेत राहायला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टींवरती तुम्ही भर दिला पाहिजे. 10 महत्वाच्या टिप्स आपण या ठिकाणी डिस्कस जे तर ते करणार आहोत. तत्पूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग चे जे विद्यार्थी असतील, ज्युनियर इंजिनियर किंवा सीए ची तयारी करणारे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे काही पोस्ट आहे याच्यामध्ये आपली प्रिलिमची ऑनलाईन बॅच आहे बघा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही संपूर्ण टीम तुमच्या सोबत राहणार आहे. याचं फी स्ट्रक्चर तुम्हाला दिलंय 50% ऑफ याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी एनरोल करा. ऍप्लिकेशन इग्नाइट अकॅडमी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून आणि तिथून डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन हा कोर्स जो इतर परचेस करू शकता. आता ह्याच्यासोबतच आपली निर्माण बॅच आहे बघा, जे स्पेशली पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी आणि डब्ल्यूसीडी मध्ये जेई आणि सीई ची तयारी करतात. तर यांच्यासाठी असणारी ही महत्वाची बॅच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमा होल्डरसाठी. तर ही सुद्धा बॅच सुरू, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. याच्यात टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ऑल सब्जेक्ट या ठिकाणी शिकवले जाणार आहे. संपूर्ण विषय राहणार आहे. कंटेंट तुम्हाला या ठिकाणी एमपीएससी पॅटर्न नुसारच दिला जाणार आहे, कारण बहुतांशी सगळ्या गोष्टी आता एमपीएससी कडे गेलेल्या आहेत. त्यामुळे नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर तयारी करायची आणि तयारी करताना मित्रांनो टेक्निकल मध्ये तुम्हाला अडचणी खूप कमी येतील. तुम्हाला अडचणी येणार आहे नॉन टेक्निकल मध्ये आणि हाच मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहे की नॉन टेक्निकलला टॅकल कसं करायचं. कारण तुमची प्री जी राहणार आहे ती जवळपास सगळ्यांची सेम राहणार आहे. प्री एक्झाम्स ग्रुप बी मध्ये जे काही पोस्ट त्याच्यासाठी एक प्री राहील किंवा ग्रुप सी मध्ये जे आहे पोस्ट त्याच्यासाठी राहील. मग उद्या चालून ग्रुप बी किंवा ग्रुप सी ची ऍडव्हर्टाइजमेंट लगेच आली तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी टेन्शनची गोष्ट असते नॉन टेक्निकल. मग नॉन टेक्निकल के आयोगाचा जो तो आवडता पॅटर्न आहे आणि आपण तर त्या नॉन टेक्निकल कडे बघत नाही. गणित बुद्धिमत्ता जर वगळलं तर बाकीच्या विषयांचा आपण हातखंडा आपल्यामध्ये नसतो. मग त्या ठिकाणी त्या 10 टिप्स साठी आपण आज चर्चा करतोय. तर तुम्ही या टिप्स सोबत सुद्धा इग्नाइट अकॅडमीचं हे क्वालिटी ओरिएंटेड कंटेंट क्वालिटेड बॅच जो तर या ठिकाणी जॉईन करू शकता. 50% ऑफ याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 200 स्टुडंटसाठी इथं नंबर दिलाय. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. सोबत प्रिलिम बॅच इंग्लिश मीडियमची सुद्धा आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे. यासाठीच सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जे काही आपण आता पोस्ट बद्दल चर्चा केली विथ स्टडी मटेरियल तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा या बॅचेस जे तर ते भेटणार आहे. तर तुम्ही 8888 99 61 16 या नंबरवरती आताच कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती जी तर या बॅच बद्दल घेऊ शकता. आपण मूळ मुद्द्यावरती होऊया. सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण आता चर्चा करतोय प्रिलिमच्या अगोदर. मेन्स तर तुमची टेक्निकल मध्ये होणार आहे. तर मेन्स तुमची टेक्निकल मध्ये होणार असल्या कारण टेक्निकलचा बऱ्यापैकी तुमचा अभ्यास असतो. मूळ मुद्दा तो प्रिलिमचा. मग प्रिलिमचा बऱ्यापैकी आयोगाकडे सगळा पॅटर्न गेला. मग आयोगाचा पॅटर्न कसा असतो तो हा पॅटर्न असतो बघ. हा सिलेबस दिलाय त्यांनी आयोगाचा आणि आयोगाच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी, ज्याला तुम्ही तुमच्या जनरल भाषेमध्ये जीएस म्हणतात, जनरल स्टडीज. आता हे म्हणायला खूप सोपं वाटतं की जनरल स्टडीज आहे, जनरल प्रश्न विचारत असतील, पण आयोग आहे आणि आयोग आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण आली. 1/4 निगेटिव्ह असतात, सगळ्यांना माहित असेल. 0.25 हा निगेटिव्ह पर्सेंटेज असतो त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये काही विषय दिले जसं की आपण बघू शकतो इतिहास आहे, भूगोल आहे. हा आयोगाचा ऑफिशियल सिलेबस आहे बरं का. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक या ठिकाणी करू शकता. तर इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर अर्थव्यवस्था आहे म्हणजे इकॉनॉमिक्सचा विषय आला. जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर करंट अफेअर आहे, चालू घडामोडी, त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीचा विषय आला, त्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजे या ठिकाणी सायन्स आलं तुमचं, जनरल सायन्स, त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापन. अंकगणित आहे तुमचं मॅथ आणि बुद्धिमापन चाचणी आहे तुमचं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही याच्यामध्ये चांगले मार्क्स घेतात बुद्धिमत्ता चाचणीमध्ये.
रिझनिंग किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात तिथे तुम्ही चांगले मार्क्स घेतात. आता हे सगळे विषय किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, टोटल 8 विषय. टोटल विषय किती आहे? 8 विषय. आणि या 8 विषयांची तयारी तुम्हाला जो काही तुम्हाला वेळ भेटेल, म्हणजे आता तलाठीचं जर उदाहरण घेतलं तर तलाठीची त्यांनी ऑक्टोबरमध्ये टाकली प्री, आणि नोव्हेंबर डिसेंबर लगेच 2 महिन्यांनी, एक्झॅक्टली फक्त 2च महिन्याला 60 दिवसांचा कालावधी भेटतो, लगेच आली मेन्स. मग आता तुम्हाला समजा आता हा महिना चालू आहे ऑगस्ट, ऑगस्ट पासून जर आपण विचार केला तर सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे यांना जवळपास 2 महिने भेटतात प्रीसाठी आणि 2 महिने भेटतात मेन्ससाठी. मग लगेच ऍड आल्यानंतर मग घाबरून जातो आपण की कसं करायचं. 8 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी कोर पोर्शन मध्ये आहे, आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे याच्यातला एकही विषय स्किप नाही करू शकत. हा, आता याच्यामध्ये तुमचा प्लस पॉईंट काय राहणार आहे? अंकगणित बुद्धिमत्ता. पुढे आपण याच्यावरती बोलू की हा प्लस पॉईंट राहील की तुम्ही याच्यातले मार्क्स बऱ्यापैकी घेतात, म्हणजे 15-20 मार्काची तयारी तुमची टेंटेटिव्हली होऊन जाणार. कारण नवीन अपडेटेड सिलेबस नुसार एक 20 मार्क तुमची गणित बुद्धिमत्तासाठी असतात, पण 20 मार्काने स्कोर येत नाही ना. कट ऑफ लेवल तुमचा तुम्हाला माहिती आहे की खूप चांगला राहणार आहे. हा, मग बाकीच्या विषयांना कसं अभ्यासायचं त्याबद्दल काही बुलेट पॉईंट मी तुमच्या सोबत देतोय. सोबत तुम्ही सकाळी रोज 8 वाजताचं सेशन करत चला अनमोलवाणी. करंट अफेअरसाठी बेस्ट सोर्स आहे. करंट अफेअर हा विषय मी या ठिकाणी घेत असतो, आणि तुम्हाला डेली न्यूजपेपर अनालिसिसच्या माध्यमातून या ठिकाणी अनमोलवाणीच्या माध्यमातून या ठिकाणी डेली बेसिसवरती कंटेंट जो येतो तो प्रोव्हाइड करून जातो. त्याची पीडीएफ सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि महत्वाच्या चालू घडामोडी जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाच्या ठरतात त्या सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो. तर ते आपलं रेग्युलर इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती सकाळी 8 वाजता तुम्हाला हे सेशन भेटतं. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आता पहिला मुद्दा घेतलाय, मी चर्चा करतोय 10 महत्वाच्या पॉईंट्सवरती. मी चर्चा करतोय 10 महत्वाच्या पॉईंट्सवरती. पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी, नगर परिषदेसाठी 10 टिप्स देतो मी तुम्हाला. आणि या टिप्स मध्ये बघा, डिपार्टमेंट तुमचं हे राहतंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न हा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या अनुषंगाने आहे. प्री नॉन टेक मध्ये मोडते आणि मेन्स सी टेक्निकल मध्ये राहणार तुमची, पण ऑफिशियली अजून पॅटर्न डिक्लेअर झालेला नाही. पण सर्व एक्झामच्या इथं जवळपास आता हळूहळू एमपीएससी कडे जात असल्याने याची दाट शक्यता आणि ऍड ही लवकर येऊ शकते. मग पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नवीन पूर्व परीक्षा पॅटर्न व वेटेज नीट समजून घ्या. पूर्व परीक्षेत नॉन टेक विषयांचे वेटेज खूप मोठे आहे. याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचा राहणार आहे की तुम्ही टेक्निकल मध्ये खूप चांगला स्टडी केलेला आहे, त्याच्याबद्दल 1% दुमत आपलं नाही, पण नॉन टेकच्या विषयांचं वेटेज आहे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे, 60 मिनिटांचा वेळ राहणार आहे, आणि त्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह सिस्टम तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला वाचून सोडवायचे, आणि ते बरोबर सुद्धा चांगल्या पद्धतीने आले पाहिजे. त्याच्यामुळे नॉन टेकचे विषय खूप महत्वाचे ठरतात. मग या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता अंदाजे 15 ते 20, एक टेंटेटिव्ह 20 पकडून झाला, पण 15 ते 20 क्वेश्चन आपण म्हणू शकतो, कारण याच्यात कमी जास्त 2-5 मार्क होऊ शकतात. चालू घडामोडी अंदाजे 15 प्रश्न याच्यात राहतात. सामान्य मग इतर प्रश्नांचं वेटेज बघा. आता हे तुमचं जवळपास तुम्ही कव्हर करणार आहे, हा तर विषय तुमचा कव्हर होऊन जातो. 15 ते 20 मार्क तुम्हाला वाटतं की हे आपण घेऊ शकतो. करंट अफेअर तुम्ही जर डेली बेसिसवरती सेशन करताय, कारण भरपूर सारे विद्यार्थी करतात, तिथेही तुम्हाला 10 मार्काचा आपण वेटेज पकडू शकतो. पण इथे आता सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान अंदाजे 50 ते 60 क्वेश्चन, म्हणजे सगळ्यात जास्त मुद्दा जो तुमच्यासाठी जड जाणार असतो तो हा आहे. सायन्समध्ये तुमचं बऱ्यापैकी केमिस्ट्री आणि फिजिक्स असतं चांगलं, पण बायोलॉजीचा विषय त्या ठिकाणी येत असतो. मग इथे बघा, बाकी उर्वरित भाग हा लेटेस्ट इंजिनिअरिंग ट्रेंडचा असतो, त्यामुळे जीएस आणि बुद्धिमत्तेवर आधी पकड मिळवा. तर बुद्धिमत्ता जरी आपण एक टाइमला असं समजून घेऊ की ठीक आहे तुम्हाला जमून जाईल तो विषय, बुद्धिमत्तामध्ये तुम्ही स्कोर करताल चांगला. निगेटिव्ह असल्याने काळजी करावी लागते, आपण तुक्के नाही मारू शकत. तुक्के मारले की परीक्षेमध्ये बुक्के बसणार 100%. मग या ठिकाणी हे जे विषय बाकीचे, या विषयांचं तुम्हाला या ठिकाणी महत्व समजून घ्यायचं. मग प्रश्न पडतो की सर तुम्ही नेमकं काय सांगणार आम्हाला, कसं महत्व पटवून घ्यायचं, आम्ही काय करायला पाहिजे. तर पहिला तर मुद्दा समजला तुम्हाला. इथं तुम्ही असं समजू नका की माझं टेक्निकल खूप स्ट्रॉंग आहे आणि मग मी आरामात मेन्स पास होतो. प्री अगोदर कट ऑफ लिस्टच्या वरती यायला पाहिजे. प्री मध्ये जो काही कट ऑफ लागेल त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स असले पाहिजे, त्यावेळेस तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार. मग या ठिकाणी नवीन पूर्व परीक्षा पॅटर्न आणि वेटेज नीट समजून घ्या. पूर्व परीक्षेत नॉन टेक विषयांचे वेटेज खूप मोठे असते. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी हा तुमचा गेम चेंजर बनवा, आणि ऑब्व्हियसली बनणार की मेकॅनिकल ऑटोमोबाईल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती नसते, पण वेळेचे व्यवस्थापन न जमल्याने प्रश्न सुटतात. तर मेकॅनिकल सोबत इथे एक मुद्दा ऍड करायचा राहिला माझ्याकडनं, सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे मुलं असतात, सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्षमस्व, याच्यात हे ऍड ऑन करून घ्या की या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगची जे मुलं असतात, सिव्हिल इंजिनिअरिंग
यांच्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती नसते, पण वेळेची व्यवस्थापन न जमल्याने प्रश्न सुटतात. तुमचे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जेवढे पण पद येतात, जेवढे पण इंजिनियर आहात, मला सगळ्यांना माहिती आहे गॅरंटी के साथ की बुद्धिमत्ता तुमचा हा हँड असतो, रिझनिंगचा काही विषय नसतो. पण तरी त्याच्यामध्ये व्हेन डायग्राम विचारला तर आयोगाचा पॅटर्न राहिला आहे. त्यानंतर डायरेक्शन सेन्स आणि नातेसंबंध, ब्लड रिलेशन हमखास प्रश्न विचारतो आयोग. येतात म्हणजे येतात याच्यावरती प्रश्न. तर याची प्रॉपर तयारी तुम्ही या ठिकाणी करून घ्या. कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न राहतात तुमचे. रोज सकाळी किंवा अभ्यासाच्या सुरुवातीला किमान 1 तास फक्त बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सराव करा. मला असं वाटतं तुमच्या टेक्निकलचं तेवढं नॉलेज मला नाही, परंतु टेक्निकलमध्ये याचा जर काही फायदा होत असेल तर तो अजून बेनिफिशियरी राहील तुमच्यासाठी. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा मग सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही तुमचे हे आहे पद, इतर इंजिनिअरिंगचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बुद्धिमत्ता विषय हँड करू शकता. सेकंड नंबरला येतो की आता ठीक आहे सर, हे तर आम्हाला माहिती आहे की बुद्धिमत्ता वगैरे विषय आम्ही स्ट्रॉंग करू, नॉन टेकच्या बाकीच्या विषयांचं काय करायचं ते सांगा. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा भूगोल विषय करणार, जिओग्राफी. तर जिओग्राफी करताना बरेचसे मुलं काय करतात, वर्ल्ड जिओग्राफी, त्यानंतर मग भारताची जिओग्राफी आणि मग महाराष्ट्राची जिओग्राफी. सो आयोगाच्या पॅटर्न मध्ये ग्रुप बी, ग्रुप सी चा विचार करता वर्ल्ड जिओग्राफी करायची गरज तुम्हाला पडत नाही. भारत आणि महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जातात, त्यापैकी महाराष्ट्रावरती जास्त फोकस करा, कारण तिथं प्रश्न जास्त राहणार. एक अराउंड 15 प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतात. त्याच्यातले टेंटेटिव्हली 5, 6, 7, 8 प्रश्न, 6, 7 प्रश्न तरी हे महाराष्ट्रावरती राहू शकतात. तर प्रश्न थेट आणि गुण मिळवून देणारे असतात, आणि सोपा विषय असतो, इथे तुम्ही चांगला स्कोर करू शकता. मग याच्यात नदी प्रणाली खूप जास्त महत्वाचा मुद्दा राहिलाय जो आतापर्यंत विचारलेला आहे. हा, आणि ऑब्व्हियसली तुम्ही ज्यावेळेस हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे वगैरे मुलं डॅमचे वगैरे त्या ठिकाणी प्रिपरेशन करतात तर तिथं नदी प्रणाली हा टॉपिक येतोच तुम्हाला, आहे की नाही. डोंगर रांगा, जिल्हे, त्यांची वैशिष्ट्ये, खनिज संपत्ती, राष्ट्रीय उद्याने, या गोष्टी नकाशाच्या साहाय्याने पाठ करा. म्हणजे ओव्हरऑल तयारी करताना तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुमच्या समोर मॅप असला पाहिजे. मॅपवरून तुम्ही त्याला डिकोड चांगल्यापणे करू शकता आणि लॉंग टर्म साठी त्याला लक्षात ठेवू शकता. त्या फक्त वाचल्यानंतर भूगोल लक्षात राहण्याचे चान्सेस कमी आहे. पण तुम्ही जर त्याला या ठिकाणी नकाशावरती सूचीबद्ध केलं, जसं की तुम्हाला खनिज संपत्ती दाखवायची, नकाशावर दाखवली, या जिल्ह्यामध्ये खनिज आहे, त्या जिल्ह्यामध्ये खनिज आहे, त्याला आपण एक स्पेशल असं काय म्हणतात त्याला एक हे देऊन, चिन्ह वगैरे देऊन त्याचा वापर जर केला, खुणा करून ठेवल्या, तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. हा, तशा पद्धतीने तुम्हाला जाणं आहे. नकाशा डोळ्यासमोरून राहिला की उत्तर चुकण्याची शक्यता ही कमी होत असते. त्याच्यामुळे या ठिकाणी मॅप बेस तुम्हाला जाणं आहे. पुस्तक वाचणं तर गरजेचं आहेच, पण सोबत पुस्तक वाचता वाचता आपण जे वाचतोय, उदाहरणार्थ तुम्ही डोंगर रांगा शिकताय महाराष्ट्रातल्या, तर त्या डोंगर रांगा नेमक्या कुठे, अजिंठा डोंगर रांग कुठे आहे, हरिश्चंद्र बालाघाट कुठे आहे, शंभू महादेव कुठे आहे, पश्चिम घाट कुठे आहे, सातपुडा कुठे आहे, नदी प्रणालीमध्ये गोदावरी कोणत्या 2 पर्वतरांगा दरम्यान वाहते. सो मेनी थिंग्स आहे ज्या मॅपवरती जर तुम्ही या ठिकाणी केलं, आणि तुम्हाला ऍटलस मार्केटमध्ये भेटून जातात. तुम्ही महाराष्ट्राचा आणि भारताचा ऍटलस जरी बघितला तर क्लिअर होईल. पण अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला तो सिलेबस समजून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. पण जास्तीत जास्त भर तुम्हाला महाराष्ट्रावर द्यायचा. तुम्हाला वाटतं की 15 मार्काची तयारी करण्यासाठी तेवढा वेळ देण्याला आमच्यासाठी योग्य नाही, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करा, महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्त लक्ष द्या, तिथून चांगले गुण कव्हर करू शकता. राज्यशास्त्रात मर्यादित पण अचूक अभ्यास करा. आता पॉलिटी हा विषय ना जवळपास टेक्निकलच्या विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या बाहेरचा असतो. ते कधी त्यांनी बघितलं नसतं पॉलिटी काय असतं, कशा पद्धतीने वर्क होतं, आणि ते शब्द सुरुवातीला खूप जड जातात. मग अशा सिच्युएशनला काय करायचं, एक बेस्ट पर्याय सांगतो मी तुम्हाला. राज्यशास्त्र हा संपूर्ण, म्हणजे जनरली तुम्ही जर बघितलं तर आपली कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस लागू झाली, 395 आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते, आणि आजही 395 शेवटचा नंबर आहे. 460-70च्या पुढे आपल्या आर्टिकल गेले, पण आजही त्याचा शेवटचा नंबर 395 आहे. मग मुलांना टेन्शन येतं की सर एवढे मोठे आर्टिकल विचारणार का? नाही, पॉलिटीमध्ये फक्त काही महत्वाच्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. मग तिथं तुमची क्वालिटी वाढवा, ते रिपीट करा, नंबर ऑफ रिपिटेशन द्या, तिथं मार्क्स येतात. जसं पैकीच्या पैकी गुण भेटू शकतात, जसं की संविधान वाचत बसू नका, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट वरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. प्रॉपर करा, व्यवस्थित करा. बरं, मार्गदर्शक तत्वे प्रश्न येण्याचे चान्सेस असतात म्हणजे असतात. राष्ट्रपती, राज्यपाल, संसद आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज या प्रकरणावरती सर्वाधिक प्रश्न येतात. म्हणजे प्रश्न 100% त्या ठिकाणी जे तर येतात म्हणजे येतात त्याच्यावरती. मग हे काही महत्वाचे घटक आहे, बस त्याच्यावरती फोकस करा. 395 आर्टिकल पाठ केलं सर आणि परीक्षेला गेलो काहीच नाही आलं, लोड घेऊ नका. तर तुम्हाला पॉलिटी पूर्ण वाचायची गरज नाहीये. तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जरी केलं या ठिकाणी, तरी तुमचा तो सिलेबस या ठिकाणी कव्हर होऊन जातो, आणि पुस्तकाची साईज पण काही जास्त नाही. हा, तुम्ही मनावर घेतलं, तुम्हाला माहिती आहे, मनावर घेतल्यानंतर तुम्ही रात्रीतून पेपर पास आउट झालेले मुलं आहात. हा,
वन नाईट मध्ये तुम्ही पेपरची प्रिपरेशन करून गेलेले इंजिनिअरिंग मध्ये, पण हा आयोग आहे, थोडंसं याची काळजी घ्या. आणि महत्वाचा मुद्दा असा की हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला एक 4-8 दिवसांचा 8 दिवसांचा जरी वेळ तुम्ही प्रॉपर दिला तरी बऱ्यापैकी, पण कन्सेप्शनल पार्ट असतो. पण जो खूपच आवाक्या बाहेरचा आहे त्याला जास्त डोकं लावत बसू नका. हे काही महत्वाचे टॉपिक आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. 4 नंबरचा मुद्दा. 5 नंबरचा मुद्दा, हिस्ट्रीचं कनेक्शन आतापर्यंत कधीच लागलं नाही. आणि आयोगाची व्हर्सॅटिलिटी अशी आहे याच्यामध्ये की हा विषय वरती प्रश्न विचारताना आयोग नेमका रेफर काय करतोय हे समजत नाही. म्हणजे हिस्ट्री विषय असा विषय आहे की ज्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही की या घटकावरती प्रश्न आहे. फक्त काही अपवाद आहे, त्याला एक्सेप्शन मध्ये मोडतात, ते म्हणजे समाज सुधारक. आता हिस्ट्री खूप वास्ट आहे, माफ करा. आणि हा वास्ट विषयाला जर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित करायचा असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर साच्यामध्ये त्याला बसवाला. मग कसं बसवणार पर्टिक्युलर साच्यामध्ये? त्याच्यातले हे बघा, चांगली गोष्ट आहे की ग्रुप बी ग्रुप सी ला आयोग विचारताना एन्शियंट म्हणजे प्राचीन विचारत नाही आणि मध्ययुगीन विचारत नाही. तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत विचारत नाही, ते तुम्हाला विचारतात आधुनिक भारताचा इतिहास सोबत महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हा जर विषय करायचा असेल तर याच्यामध्ये फिक्स येणारा टॉपिक असतो, तो म्हणजे समाज सुधारक. हे बघा, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक. तर समाज सुधारकावरती जास्त भर असतो. मग भारताचे समाज सुधारकापेक्षा आयोग प्रेफर करतो महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवर. जसे महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, लोकमान्य टिळक आणि फुले शाहू आंबेडकर, तर हे फिक्स जवळपास असतं कॉम्बिनेशन. पण जरुरी नाही की दर एक्झामला विचारणारच. पण फुले शाहू आंबेडकर जर करताय तर मग त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल किंवा आपलं बऱ्यापैकी समाज सुधारक झाले. आणि मग इतर जे काय गोपाळकृष्ण गोखले वगैरे असे गो आगरकर झाले, तर असे काही समाज सुधारक आहेत ज्या समाज सुधारकांना तुम्हाला प्रॉपर करायचं. महिलांमध्ये समाज सुधारकांवरती एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, जसं की पंडित रमाबाई झाल्या, रमाबाई रानडे झाल्या, त्यानंतर सावित्रीबाई फुले झाल्या. असे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर करायचे आहे. मग त्यासाठी काय करा, समाज सुधारकाला जास्त महत्व द्या, कारण तिथं 2-4 प्रश्न तुमचे येण्याची दाट शक्यता राहते. आणि संस्था संघटना असतात बघा महाराष्ट्रातल्या काही, तर त्यालाही प्रेफरन्स तुम्ही द्या. कारण खूप वास्ट सिलेबस असल्या कारणाने तुम्ही संपूर्ण इतिहास नाही कव्हर करू शकत एक्झामच्या होईपर्यंत. म्हणून हे समाज सुधारक ज्याच्यावरती प्रश्न येतात आणि या भागाचे शॉर्ट नोट्स काढा. शॉर्ट नोट्स तुमच्या काम येतील, कारण सिलेबस ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचताना तर वाचताना तो एकदम मस्तपैकी युद्ध, तलवारी, भाले ते सगळं भारी वाटतं आपल्याला, पण त्याचं आउटपुट हे ना थोडंसं कमी निघत असतं. म्हणून आउटपुटवरती फोकस करताना या गोष्टी तुम्ही काळजी घ्या की आपल्याला सद्यस्थितीला परीक्षार्थी व्हायचं आहे, एक्झामची जी नीड आहे त्याच्यावरती फोकस करायचं. समाज सुधारक संस्था संघटना येतात त्याच्यावरती प्रश्न असा तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि आधुनिक भारतावरती प्रश्न येतात. आधुनिक भारताचा इतिहास जो काय आहे तो कधी सुरू होतो, तर जनरली 1857चा जो रिव्होल्ट झाला होता ना, राष्ट्रीय उठाव, तिथून पुढच्या घटनांना थोडंसं बारकाईने अभ्यास तुम्हाला करावा लागेल, म्हणजे सिलेबसचा आवाका थोडा कमी होऊन जातो. तर ते प्राचीन मध्ययुगीन हा एक प्लस पॉइंट आहे, त्याच्यामुळे तो एक मुद्दा. सामान्य विज्ञान दुर्लक्षित करू नका. आता जे विद्यार्थी टेक्निकल बॅकग्राऊंडचे नाही त्यांना सगळ्यात अवघड जाणारा विषय सामान्य विज्ञान, आणि हा विषय आहे की ज्या विषयामध्ये मुलांचे मार्क्स जातात. पण इथे ना तुम्हाला अतिशय गोड व्यक्तिमत्व भेटणारे सामान्य विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी. सायन्सचे राजेंद्र जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खतरनाक व्यक्तिमत्व आहे आणि एवढं गोड आहे की तुम्हाला तो विषयाची गोडी लागून जाईल, त्या विषयाला डायबिटीज होऊन जाईल, अशा पद्धतीने शिकवतील ते. तर बघा, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सोपे जातात, पण जीवशास्त्र कठीण जाते. मग त्यासाठी तुम्हाला 7वी ते 10वी पर्यंतची स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही करू शकता. 2-3 वेळा वाचन केलं तरी तुमचं सफिशियंट आहे. ज्यांना वाचायला अडचणी मराठी म्हणून त्यांनी एनसीईआरटी वगैरे जरी रेफर केलं तरी चालतं, कारण सायन्स आहे, ते बदलत नाही. पण आयोग महाराष्ट्राचा असल्या कारणाने आपण स्टेट बोर्डला जास्त महत्व देतो. स्टेट बोर्डवरती जास्त फोकस करा, डायरेक्ट एनसीईआरटीच्या मागे लागू नका. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, मानवी आरोग्य आणि रोग यावर आयोगाचा जास्त भर आतापर्यंत जो येतो तो दिसून आलेला आहे. आता ते डिसीज वगैरेचे जे मुद्दे असतात, त्यानंतर क्लासिफिकेशन, मग त्याच्यामध्ये प्राण्यांचं आलं, वनस्पतींचं आलं, त्याचे जे गट्स असतात, त्या गट्स वरती जास्त प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले. तो थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट असतो, त्याच्यामुळे मुलं इथं घाबरतात करण्यासाठी, पण त्यावरती फोकस करावा लागेल. मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं छोटे छोटे पॉईंट समजून सांगतोय, याच्यावरती जर बारीक लक्ष दिलं तर मला असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षेचा पक्ष घेऊ शकता. त्यानंतर आपला करंट अफेअर. तर करंट अफेअर जर आपण डेली बेसवरती घेतोच, तर तुम्हाला एक्झामची तयारी करायची असेल तर 12 ते 15 महिन्यांचा करा, ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला चांगला स्कोर करता येऊ शकतो. करंट अफेअर हा विषय बाकीच्या विषयांना सुद्धा रिफ्लेक्ट करत असतो, म्हणून याचं महत्व जे तर ते द्विगुणित होत असतं. कारण
एका वर्षाच्या आधीच्या घडामोडीवरती जास्त प्रश्न जे येतात ते जनरली विचारले जातात आणि याच्यामध्ये बेसिक काही महत्वाचे जसं की शासकीय योजनावरती प्रश्न असतो, त्यानंतर महत्वाच्या पुरस्कारावरती असतो, क्रीडा घडामोडी आणि विशेषतः तुमच्या क्षेत्राशी निगडीत काही लक्षात ठेवा. ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट क्षेत्र संबंधित काही नवीन नियम किंवा तंत्रज्ञान. आता रिसेंटमध्ये ईव्ही चालू आहे बघा, खूप जास्त चालू आहे ईव्ही. हा, इलेक्ट्रिक व्हेकल. हा, मग इलेक्ट्रिक व्हेकलशी निगडीत एखादी पॉलिसी राबवली सरकारने तर मे बी त्यावरती म्हणजे ग्रुप सीला तसा ते भेदभाव करणार नाही की तुम्ही टेक्निकलचे म्हणून तुम्हाला टेक्निकल मध्येच प्रश्न विचाराल, पण तरी तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने करून ठेवा. मेन्सला एखाद्या वेळेस तुम्हाला काही मुद्दा आला तर त्याचा फायदा तिथं होऊ शकतो. असं नाही की तुमची, कारण गट क मध्ये ते असा भेदभाव करत नाही की हे कोणत्या बॅकग्राऊंडचं आहे, सिव्हिल आहे का, मेकॅनिकल आहे का, नॉन टेक्निकल आहे का, टेक्निकल, ते सगळे सारखेच प्रश्न त्या ठिकाणी विचारणार ग्रुप बी ग्रुप सी ला. त्याच्यामुळे तिथं तसं नाही, परंतु जसं की बीएस मानकी आता रिसेंटमध्ये लागू झाली, तुम्हाला माहित असेल पुण्यामध्ये आता तिचे असतं ना काय म्हणते ग्लोबल एनकॅप ते टेस्टिंग वगैरे होतं, तशा पद्धतीचे पुण्यामध्ये नवीन हे सुरू झालं आपलं भारताच्या अनुषंगाने भारत एनकॅम्स टाईप मानक असणार की ते अगोदर त्या ठिकाणी टेस्टिंग करणार. आणि तुम्हाला सगळ्यांना हे पण माहित असेल की आता टेस्ला सारख्या वगैरे कंपन्या ज्या आहे ना यांच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आली बघा. हा, काय म्हणतो आपण त्या टेक्नॉलॉजीला, त्याच्यामध्ये ना सेफ्टी चे जे काही प्रकार असतात ते अतिशय वाढून दिलेले असतात. आता माझ्या लक्षात येत नाही तो मुद्दा, ते शब्द प्रयोग जो की आता पुण्याला त्याचं सुरुवात झालेली आहे बघा. हा, की जसं आपण म्हणतो BS4 BS6 आलं हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आलं, पण टेस्लाने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये सुरुवात केली होती बघा की समोर गाडी आहे की नाही ती तुम्हाला दिसते त्या ठिकाणी, साईडनी किंवा पाठीमागून गाडी ओव्हरटेक करते की नाही ते दिसते तुम्हाला. तर तशा पद्धतीचं मला आठवल ते मी सांगतो तुम्हाला. तसे मुद्दे पण तुम्ही करंट पॉईंट ऑफ व्ह्यूने करून ठेवा चालू घडामोडीवरती, जे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर अडास अडास म्हणतात बघा त्याला, अडास लेवल माहिती ना, अडास अडास 1.2 3. हा, तर ड्रायव्हिंग सिस्टम अतिशय सोपी आणि साधी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ते अडासचं एक नवीन सुरुवात जी तर ती पुण्यामध्ये झालेली आहे. जे हेवी व्हेकल असतात ना, हेवी व्हेकल्स, त्या हेवी व्हेकल मध्ये ते लागू करण्यात आलेले, जेणेकरून ऍक्सिडेंटचं प्रमाण जे आहे तर ते कमी व्हावं. ठीक आहे. त्यानंतर 8 1 तास 100 प्रश्न. तर आतापर्यंतचा विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा इश्यू काय राहिला, काहींचा अभ्यास पण झालाय बऱ्यापैकी. इश्यू राहिला तो कुठे माहितीये का, इश्यू राहिला तो इथे काय की 100 प्रश्न आहे तुम्हाला आणि 60च मिनिटं. मग 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, त्यात गणित बुद्धिमत्ता, आता तुमचं प्लस पॉईंट आहे म्हणून ठीक आहे, पण गणित बुद्धिमत्ताचा विषय असतो तिथे जास्त वेळ जातो. एका प्रश्नाला मॅक्झिमम तुम्हाला 36 ते 40 सेकंद असा काहीतरी वेळ मिळतो. एवढ्या याच्यात प्रश्न वाचून आन्सर काढायचे. पण इथं काय होईल, तुमचं नॉन टेक्निकलचे विषय जर चांगले केले तर बऱ्यापैकी क्वेश्चन हे वन लाईनर राहण्याची शक्यता राहणार आहे. जर ग्रुप सी मध्ये असेल तर काठिण्य पातळी थोडी कमी असते, ग्रुपमध्ये थोडी जास्त असते, ग्रुप बी मध्ये. तर वन लाईनर स्वरूपाचे क्वेश्चन, डाटा ओरिएंटेड क्वेश्चन पटकन वाचले की उत्तर काढता आलं पाहिजे. असं करत तुम्ही 36 सेकंदाचा वेळ तुम्हाला एका प्रश्नाला भेटणार आहे. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा ठरतो की तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट त्या एका तासामध्ये कसं करता, कारण एक वेगळंच प्रेशर असतं त्या ठिकाणी. हा, वेगळंच प्रेशर असतं, मग त्या प्रेशरला हँडल करता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट करायचंय. पेपर सोडवताना पहिल्या 30 ते 35 मिनिटात सर्व वन लाईनर, जीएस आणि करंट अफेअर प्रश्न संपवायचे. राहिलेला वेळ तुम्ही बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रश्नासाठी देऊ शकता आणि एका प्रश्नावर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ अडकून राहू नका, कारण वेळ खाऊ प्रोसेस आहे, टाइम असा निघून जातो समजत नाही. हा, आणि तिथे काही तुमच्या स्मार्ट वॉच वगैरे चालणार नाही, साधी अॅनालॉग वॉच असली तर असली, अदरवाईज त्याही कधी कधी हे केल्या जातात. त्या अॅनालॉग वॉचवरती टाइम बघावा की प्रश्न उत्तर सोडवा, हा मुद्दा राहतो. त्याच्यामुळे तो 1 तास पूर्णपणे फोकस करून ज्या गोष्टी जमत्या अगोदर त्या पटपट पटपट सॉल्व्ह करून घ्यायच्या आणि ज्याला वेळ लागतो ते मागे ठेवायच्या. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला 50-60 प्रश्न जरी स्वतः पटपट सॉल्व्ह करून घेतले, मग राहिलेले 40 प्रश्न असतील त्याला थोडा वेळ दिला तरी चालतो. सुरुवातीला 15 हे खूप महत्वाचं आहे. पेपर हातात आल्यानंतर तुम्ही स्टार्टिंगचे 20-25 मिनिटं कसे वापरता, इथं सगळ्या गोष्टी, कारण काहीचा खूप अभ्यास झालेला असतो. पण 1च तास आहे ना, एका तासावरती वेळ नाही, तो आयोगाचा वेळ, तिथं चालणार नाही की मी 5 मिनिटं लेट आलो होतो मग मला 5 मिनिटं वाढवून द्या, नाही जमत तिथे. तिथं जो आहे तो नियम आहे. म्हणून परीक्षेच्या 1 तास अगोदर तुम्हाला तिथं हॉलमध्ये जाऊन उभं राहावं लागतं किंवा बसावं लागतं. तो एक मुद्दा आहे. तर इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरेल, ज्यांना वाटतं की कट ऑफच्या वरती यायचं आहे किंवा कट ऑफ क्रॅक करायची, आपल्याला एक्झामच क्रॅक करायची, तुमच्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि हा जर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, मॉक टेस्ट सोडावं लागणार आहे. जेवढा जास्त तुम्हाला मॉक टेस्ट या ठिकाणी सोडवता येईल तेवढी जास्त तुम्ही तयार होता. आणि महत्वाचा मुद्दा की यासाठी मॉक टेस्ट तर तुम्ही सोडवणारच, मग तो टाइम लावून सोडवायचा.
आणि मॉक टेस्ट सोबत तुम्ही तयारी करा मागील 5 वर्षांच्या PYQची, कारण 1/4 निगेटिव्ह आहे. मग हे AM-VI चे क्वेश्चन्स बघा. तुम्हाला टेक्निकलचं थोडंसं हे करायचं असेल तर आरटीओचे इन्स्ट्रक्टर आरटीओचे, त्यानंतर मग ITI इन्स्ट्रक्टरचे पेपर झाले बघा मध्यंतरी, झाले ना. हा असे जे काही पेपर आहे, काही TCS न घेतले होते मागं, पण एक नाही म्हणून सोडवण्यासाठी तुम्ही प्रश्न घेऊ शकता मागच्या काही प्रश्नपत्रिकांचे, आणि ते प्रश्न सोडून मागील 5 वर्षांचे PYQ अनालिसिस तुम्ही करा. आणि सोबतच आयोग कसे प्रश्न फिरून विचारतो ते PY करून तुम्हाला कळेल. आणि 1/4 निगेटिव्ह आहे तर त्याच्यामुळे अॅक्युरेसीवरती लक्ष द्यायचं आहे आणि मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवायचे आहे. कारण सिली मिस्टेक आपल्या मॉक टेस्टमध्ये आपल्या लक्षात येतात की एका तासामध्ये माझे 100 प्रश्न सोडून होतात का, कुठे कुठे चुका होतात. कधी कधी साध्या गोष्टी कुठे चुकता माहितीये का, ते गोल करताना गोष्टी चुकतात. गोल म्हणजे इकडे प्रश्नांचं उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर दिलंय, पण तिथं जो गोल करायचा ना तिथंच काहीतरी झोल झाला आणि नंतर मग बाहेर आल्यानंतर स्वतःला कोसायचं. तर या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुमची प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस जास्तीत जास्त होणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर तुमची झाली तर तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी कव्हर अप गोष्टी करता येणार आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा होता. अशा पद्धतीच्या 10 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि या 10 गोष्टी सोबतच 10 टिप्स सोबतच इग्नाइट नेहमी तुमच्या सोबत आहे. मग आता तुम्ही जर या ठिकाणी इग्नाइट सोबत आला तर ही तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच जी तर ती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. PWD, WRD, WCT आणि नगर परिषद याची बॅच आमची आहे. ही सगळी टीम तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम, आणि सोबतच तुम्हाला कंटेंटचा जो मुद्दा मी बोललो ना, तर कंटेंट तुम्हाला नवीन भेटेल. रिव्हिजन सेशन तुमचे होतील. MCQ प्रॅक्टिस आमच्याकडनं करून घेतली जाईल मोठ्या प्रमाणावरती. MPSC चे PYQ अनालिसिसचे सेशन तुम्हाला इन्क्लूड करून देतील. 20,000 प्लस क्वेश्चन टेस्ट सिरीज तुम्हाला इन्क्लूड करून दिल्या जातील. डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे होतील या ठिकाणी, आणि सब्जेक्ट वाईज तुम्हाला फॅकल्टी सुद्धा भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता 10 टिप्स मध्ये सांगितल्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो टाइम मॅनेजमेंट आणि जास्तीत जास्त सराव. कंटेंटचा अभ्यास तुम्हाला करायचा, पण टाइम मॅनेजमेंट आणि सराव तुम्ही जास्तीत जास्त करणार, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, तर तुमचं या ठिकाणी कट ऑफ मध्ये नाव येऊ शकतं, कट ऑफच्या वरती नाव येऊ शकतं, आणि एक सॅटिस्फिकेशन आपण म्हणतो ना, मेन साठी तुम्ही या ठिकाणी लगेच प्रिपेअर होऊ शकता. तर तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघता तर या क्षणापासून मी असं म्हणेल तुम्ही तयारीला लागायला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि आतापासून तयारी लागण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला वाटतंय की आमच्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं तर तुम्ही येऊ शकता. मग प्रिलिम ची इंग्लिशमध्ये पण आमची बॅच अवेलेबल राहणार आहे, कारण काही जणांना मराठी प्युअर मराठीचा इश्यू होतो, तर स्टडी मटेरियल के साथ तुम्हाला इंग्लिश बॅच या ठिकाणी भेटणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच तुम्हाला या ठिकाणी भेटते. 1000 प्लस प्रॅक्टिस टेस्ट राहणार आहे. फ्री PYQ बॅच तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. टेस्ट बोर्ड प्लस स्टेट बोर्डची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बॅच प्लस टेस्ट भेटणार आहे. 5 ऑफलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि PDF PPT नोट्स राहणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 5,999 नाममात्र शुल्कामध्ये. तुम्ही अधिकच्या माहितीसाठी नंबर आमचा सेव्ह करून ठेवा आणि या सेशन बद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्या नक्की कळवा. तर रेडी राहा मित्रांनो. ऍडव्हर्टाइजमेंटचा जर विचार करताय तर नक्की तुम्ही प्रिपरेशनसाठी रेडी राहावं. ऍड कधीही पडू शकते आणि बाकीच्या गोष्टीसाठी इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे. थँक्यू.